ओव्हर नंबर 3 कंप्लीट नक्कीच होते आणि धावफलक जो पोहोचलाय 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. जरी भूषणची विकेट गेली असेल तर देखील इथे 37 धावा बनल्या गेल्यात. आता शेवटचा आणि अंतिम षटक कोट घेऊन येईल ते देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की महत्वपूर्ण षटक आहे. आय थिंक इथे स्वतः विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 या स्पर्धेचे आपण पाहतो अगदी शिल्पकार आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये ही टीमची जिम्मेदारी घ्यायची आहे. संपूर्ण स्पर्धेची तर जिम्मेदारी आहेच, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये या टीमची संपूर्ण जिम्मेदारी घेतात. चला भाईजान स्टार आणि टीम जांभिवली संघ टॉस साठी लगेच या वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. वेळ भरपूर झाला आणि दोन्ही टीम्सला विनंती आहे कॅप्टन्स आपण या. भाईजान 11 स्टार आणि आता जागेस फाईल करत असताना जांभिवली. चला एका बाजूला आपण पाहिलं तर आमचे वैभव पवार, सलेस बायजान स्टारचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ओ पहिला बॉल वेगाने लागलाय ते चेक करा एकदा. ओके, एका प्रवेशात पाणी जर पाहिजे असेल तर नक्कीच कॉल द्या. सलेस जांभिवली देखील आलेली आहे. आमचे वैभव पवार इन ऍक्शन मध्ये. मी विनंती करेन सन्माननीय चेतनजी धुळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण नक्कीच टॉस करतोय. आपण या मुख्य व्यासपीठावरती वैभवजी पवार नामांकित उद्योजक नक्कीच सातत्याने पाहायला मिळतो आणि उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत वैभवजी पवार. या पण मुख्य व्यासपीठावरती वेलकम. खरं तर जेव्हा जेव्हा जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ दाखल होतो तेव्हा तेव्हा खरं तर पॅक करण्याचं काम त्यांच्या वतीने नक्कीच नेहमीच राहिलं आणि जे सातत्याने वाकलन संघाला बांधण्याचं काम करत असतात. अगदी केतन मात्रे यांचे जवळचे मित्र वैभव पवार इथे उपस्थित आहेत. नक्कीच वेलकम आहे. इन ऍक्शन मध्ये या टीम जांभिवली संघ खेळताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4 कराताना सुरुवात. विश्वनाथजी धुळे एक सारखाच खेळाडू नक्कीच या नावाने खराताना ओळखला जाणारा संघ आहे. सोवेली म्हणजे विश्वनाथ आणि तोच आता बॉलिंग मार्कवरती आहे. स्टेप आउट झाले होते, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे विकेट प्रज्योतला परतावं लागेल. महत्वाची विकेट इथे नक्कीच सॅक्रिफाईस होत असताना धक्का क्रमांक दुसरा. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये पंकज झालेत न्यू बॅटर. पुढचा बॉल इकडे आपण पाहावं लागेल. डॉट बॉल नक्कीच येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. विश्वनाथ यांची फार चांगला खेळ आतापर्यंत बॉलिंग करत असताना पण जर पाहिलं तर एकही धाव खर्च केलेली नाहीये. 4 बॉल आणि डॉट आतापर्यंत पाहायला नक्कीच मिळतोय. इकडे देखील आपण पाहतोय अगदी चांगली कामगिरी करतात विश्वनाथ. नक्कीच कौतुक करावं लागेल आणि धावचीच्या स्वरूपात परतावं लागतोय पंकजला मैदानाच्या बाहेर. आणि फार चांगला खेळ नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर मेडन षटक या स्पर्धेमध्ये कंप्लीट होईल का. काल आपण पाहिलं श्रीगाव संघाच्या वतीने सुजल दारव्यांनी माडन षटक हाताळलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये खरं आता विश्वनाथ धुळेच्या नावावरती मेडन षटक राहील का पाहणं गरजेचं राहील. इथेच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. मेडन संपादित होईल का. ओ इकडे विकेट आणि मेडन देखील आपल्या नावावरती जेनी केली आहे. विश्वनाथ धुळे हा देखील एक सारखा
नावं लागेल विश्वनाथ धुळे हे नाव ब्रँड नक्कीच आता चर्चेत राहिलं.